उत्तर गोव्यातील म्हापसा शहरात होळीच्या पार्टीत रंगांची उधळण सुरू असतानाच तरुणांच्या दोन गटांमध्ये किरकोळ कारणावरून वाद भडकला आणि रंगाचा बेरंग झाला। वाद इतका विकोपाला गेला की या तरुणांनी एकमेकांना लाथाबुक्क्यांनी हाणामारी केली। या तुंबळ हाणामारीत एक तरुण गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर जिल्हा इस्पितळात उपचार सुरू आहेत। घटनेची माहिती मिळताच म्हापसा पोलिसांनी तातडीनं धाव घेऊन धरपकड सुरू केली। पोलीस आल्याचं कळताच पार्टीत एकच गोंधळ सुरू झाला, जो तो तोंड लपून पळू लागला। आता सीसीटीव्ही फुटेज आणि प्रत्यक्षदर्शींच्या जबाबाच्या आधारे मुख्य आरोपींची ओळख पटवण्याचं काम पोलिसांनी सुरू केलंय। बुधवार 4 मार्चच्या रात्री म्हापसा शहरात नेमकं काय घडलं पाहूया सविस्तर वृत्तांत। मिळालेल्या माहितीनुसार म्हापशातील बोडगिनी मैदानावर होळीनिमित्त एका पार्टीचं आयोजन करण्यात आलं होतं। या पार्टीसाठी प्रचंड गर्दी झाली होती। पार्टी चांगली रंगात आली होती। तरुण तरुणी रंगांची उधळण करत होते। इतक्यात किरकोळ कारणावरून दोन गटांमध्ये बाचाबाची सुरू झाली। ही बाचाबाची काही वेळात इतकी विकोपाला गेली की काही समजायच्या आत हाणामारी सुरू झाली। या गोंधळात एका तरुणाला गंभीर दुखापत झाली। जखमी तरुणाला तातडीनं जिल्हा इस्पितळात हलवण्यात आलं। त्याच्यावर सध्या उपचार सुरू आहेत। दरम्यान घटनेची माहिती मिळताच म्हापसा पोलिसांनी तातडीनं घटनास्थळी धाव घेतली। त्यावेळेस तिथं मोठा जनसमुदाय होता। तिथं प्रचंड गोंधळाचं वातावरण होतं। अशा प्रकारे म्हापशात केवळ ही एकच घटना घडलेली नाहीये, तर उत्सवादरम्यान इतर 2 ते 3 ठिकाणी किरकोळ हाणामारीच्या घटना घडल्याची माहिती समोर आली आहे। मात्र पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप केल्यामुळं त्या ठिकाणी मोठा अनर्थ टळाला। सध्या म्हापसा शहरात पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला असून शांतता राखण्याचं आवाहन प्रशासनाकडून करण्यात आलं आहे। गोव्यासह महाराष्ट्रातील अशाच महत्त्वपूर्ण घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या प्रुडंट मराठी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा।